हरिओम मंडळी, जर्नी विथ अर्पिता सोबत तुमचं स्वागत आहे। तर आम्ही चाललो एका गावाला। तर कुठं? तर आम्ही चाललो एका कुंभार मामाला भेट देण्यासाठी आणि आम्ही तिथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर तिथे एवढं सुंदर वातावरण होतं। तिथं त्या मावशी बनवत होत्या नारळ दिवे। त्यांना 1000 नारळ दिव्यांची ऑर्डर आली होती, पण आम्हाला बघितल्यानंतर त्या उठल्या आणि आम्हाला पाणी वगैरे दिलं, चहा वगैरे केला, आमचा पाहुणचार केला। आम्ही तिथे थोडंसं बसलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या। नंतर आम्हाला त्यांनी सर्व भांडे दाखवले, सर्व वस्तू दाखवल्या, त्यांचा तो कारखाना आहे त्याच्या मशनी दाखवल्या सर्व। त्यांच्या तिथे वेगवेगळ्या फुलांचे सुद्धा खूप सुंदर सुंदर झाडं होते आणि आम्हाला त्यांनी त्या झाडांच्या फांद्या सुद्धा दिल्या, म्हणजे आम्हाला तिथे आमच्या आश्रमावर लावता येईल। आणि शेतकऱ्याचं घर म्हटल्यानंतर वाळवंटाला आलंच ना, तर त्यांनी शेंगा कुळीत असं वाळं घातलं होतं आणि आम्हाला त्यांनी शेंगा आणि कुळीत पण दिले। आणि नंतर आम्ही मध्ये गेल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या सुंदर सुंदर वस्तू दिसल्या आणि मी ह्या वस्तू कधीच न पाहिल्यामुळे मला ह्या वस्तू खूप आवडल्या। आणि हे बघा, हा आहे तो नारळ दिवा, त्यांनी तो बनवून ठेवला होता। हा आहे कोरडा आणि तो ओला होता। आणि ही गॅसची टाकी, मला तर असं वाटत होतं 2-4 उचलून आणावा, पण तो गल्ला होता आणि त्या गल्ल्यात टाकण्यासाठी पैसे लागतात, ते तर माझ्याकडे नाहीच आहे। मग मी कुठून आणायचे? मग ते मी ठेवून दिला। आणि स्वामीजींनी खूप सारे भांडे बघितले। आजी आणि मी सुद्धा भांडे बघत होते। आजींनी सुद्धा भांडे घेतले, मी भांडे घेतले आणि आम्ही दूध तापवण्यासाठी, दही बनवण्यासाठी, भाजी बनवण्यासाठी, पोळ्या बनवण्यासाठी तवा पण घेतला। आणि हा बघा, हा जग मी कधीच न बघितलेले भांडे मी आज स्वतः हातात घेऊन त्यांचं निरीक्षण करून मस्त त्यांना बघत होते। त्यामुळे तो माझा आनंद असा वेगळाच होता। आणि मी सर्व भांडे व्यवस्थित बघितले आणि सर्वांनी बघितले। आणि स्वामीजी सुद्धा भांडे बघतायत। तिथं कुकर, तवली, आपले जसे स्टीलचे ॲल्युमिनियमचे भांडे असतात ना, सर्व तिथे तसे मातीचे भांडे होते। आणि आमचे बाबा पण आमच्या सोबत होते, त्यांना खूप माहिती विचारली। त्या मामांनी त्यांनी आम्हाला खूप सारी व्यवस्थित अशी माहिती सांगितली, पूर्ण माहिती दिली। ते भांडे कसे वापरायचे, कसे धुवायचे, कसे काढायचे ते सुद्धा सांगितलं। आणि वेगवेगळे डेकोरेशनचे सुद्धा वेगवेगळे खूप सारे सामान तिथं होते। आणि आता येते दिवाळी, त्यामुळे त्यांनी दिवे खूप सारे बनवले होते आणि नवरात्र उत्सवामुळे खूप सारे त्यांनी माल काढला होता। आणि डेकोरेशनचं तर एवढं सामान होतं। आणि हा बघा, हा होता गल्ला, तो मला घ्यायचा होता, पण त्यात टाकण्यासाठी पैसे लागतात, ते माझ्याकडे कधीच येणार नव्हते आणि नाही ते, त्यामुळे मी ते काही घेतलंच नाही आणि तो नंतर मी तिथे ठेवून दिला। आणि हा होता जग आणि तांब्या, मी ते करून दाखवत होते। ते पाणी कसं पितात बघा, जसं काही कोणाला माहितीच नाही, कधी पाणी पिलंच नाही कोणी, ते मी करून दाखवत होती। मी सर्व सामान हातात घेऊन बघितलं। आणि ही बघा, ही आहे जेवणाची वाटी, ती सुद्धा आम्ही घेतली। आम्ही ताट घेतलं, ग्लास घेतला, वाट्या घेतल्या आणि जग, मग, आणि हा अभिषेक तांब्या होता आणि ही होती फुलदाणी। तेवढ्यात मला आजींनी आवाज दिला, अगं आपल्याला भांडे घे ना। तर मी पण मग नंतर चांगला तवा घेतला आणि हा ग्लास होता, मी सर्वांना म्हणत होते हा ग्लास आपल्याला घ्या, आणि तो ग्लास सुद्धा घेतला। आणि आम्ही सर्व मातीचे भांडे घेतले आणि त्या मावशींनी चहा बनवला, तर हे दोघं चहा पित होते। आम्हाला तर काय प्यायचा नव्हता, म्हणजे आम्ही कधी चहा पितच नाही। आणि स्वामीजी मस्त भांडे बघत होते, ते मामा त्यांना माहिती सांगत होते, हे भांडं कसं वापरायचं, काय वापरायचं आणि कसं धुवायचं ते। बघा, ही आहे घंटी, पण ती मातीची असून सुद्धा वाजत होती। कसं काय वाजत होती? तर ती एखाद्याची कला असते। आणि स्वामीजी मस्त भांडे बघत होते आणि भांडे बघता बघता मी सर्वीकडं बघत होते। आणि हे बघा, हे आहे माती कालवण्याचं मशीन। आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे। पहिले कुंभार जसे पायाने माती तुडवायचे, तसे आता जास्त काम तर नवीन टेक्नॉलॉजीमुळे पटापटा होतं। तर हे बेल्ट आणि हे लाईटवरचं मशीन आहे। आणि हे होतं हातचाक, म्हणजे ते हातावरचं नव्हतं, ते पण लाईटीवरचंच होतं आणि ते पटापटा काम होतं नवीन टेक्नॉलॉजीमुळे।
आणि ही आहे भट्टी. त्यात सर्व काही जे बनवलं जातं ते त्यात भाजलं जातं आणि ते पक्कं केलं जातं, म्हणजे ते लवकर फुटणार नाही. म्हणजे ते फुटतं पण आदळल्यावर फुटलच ना. तर त्या मामांनी आम्हाला मस्त असे भांडे पॅक करून दिले. ते फुटले नाही, तुटले नाही, काहीच नाही, हल्लेसुद्धा नाही. आणि त्यांनी खोक्यामध्ये व्यवस्थित ते भांडे ठेवून दिले आणि ते सांगत पण होते, गप्पा पण मारत होते, भांडे पण ठेवत होते. आणि मग नंतर आम्हाला आता घरी निघायचं होतं, त्यामुळं आम्ही सर्व भांडे घेऊन ते पॅक करत होते. आणि आमचं खोकं वगैरे आता पॅक झालं. आणि आता ड्रायव्हरनी खोकं उचललं आणि मी घेतला माठ. आणि आता आम्ही निघालोय घरी. आणि यांचं चालू होतं हा माठ ठेवायचा कुठं, तो तर फुटणार तर नाही ना, तो पॅक केला नव्हता कारण तो मोठा होता. आणि त्या काकांनी आम्हाला फांद्या दिल्या झाडांच्या, फुलांच्या, आणि शेंगा आणि कुळीतसुद्धा दिले बरं का. आणि हे नारळ दिवे वाळत होते उन्हामध्ये, उन्हाच्या कडाक्यामध्ये सुंदर अशी मस्त गारगार सावली तिथे होती. आणि बाबांचं चालू होतं हा माठ कुठं ठेवायचा, तर तो माठ डिक्कीमध्ये ठेवला. आणि स्वामीजींनी नंतर त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. आणि आमच्या आजींनीसुद्धा त्या मावशींना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांनी सर्वांचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही फोटो वगैरे काढले. आणि आता आम्ही निघणार आहोत घरी. आणि घरी निघण्याची तयारी चालून मग मी एक सेल्फी घेतला सर्वांसोबत. आणि आम्ही त्या मावशींना, त्या काकांना बाय बाय करून घरी निघालो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय. आपण पण भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हरिओम.